काय केलंय सावरकरांनी भारतासाठी? सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन. बऱ्याच माध्यमातून बरेच राजकीय पक्ष, संघटना, संस्था सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून मागणी करत आहेत. मोहम्मद अली जिना हे सगळे नेते हे भारताचं विभाजन करायला निघाले होते. त्यांच्या विरुद्ध ठोस, त्यांना धक्का बसेल असं तंत्र वापरून सावरकरांनी त्यांना नामोहरम अनेक वेळाला केले. मला जे समजलं की सावरकर आणि गांधीजी अशी हे दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांना जयंतीच्या दिवशी सुद्धा लोक ट्रोल करतात. आणि अंदमानमधल्या जेवढे आपण छळ ऐकलेत त्याच्या दुप्पट तिप्पट त्रास हा रत्नागिरीच्या कारागृहात झालेला आहे त्यांना. सावरकरांनी त्यांच्यासाठी शब्द योजलेला आहे, पूर्वास्पृश्य. इव्हन मी तर असं ऐकलं होतं की त्यांनी त्या लोकांना विठ्ठलाची पूजा करता यावी याचा मान सुद्धा मिळावा याच्यासाठी स्वाक्षरी मोहीम काहीतरी राबवली होती. स्वाक्षरी मोहीम राबवली होती, तिथे शास्त्रार्थ झाला. इव्हन दुसरं म्हणजे आंबेडकर आणि सावरकर यांचा वाद सुद्धा आजकाल चर्चेला जातो. सावरकरांनी आंबेडकरांच्या प्रत्येक कार्याला पाठिंबा दिलाय. लांगुल चालन कोणचा पक्ष करतोय तो काँग्रेस करते. परंतु पुढे जर तुम्ही अशा पद्धतीने वेगळा धर्म तयार कराल तरी सुद्धा ती लोक अलिप्तच राहतील. सुटका पाहिजे मला इथून. 50 वर्ष मी इथे नाही राहू शकत. संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य. त्यामुळेच अनेक विषयावरती, अनेक क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी आपल्या मंचावरती येतात. त्यांना मी माझ्या मनातली, तुमच्या मनातली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातली प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरं याच मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि त्यासाठीच या राजमंचाची सुरुवात झालेली आहे. काय होतं, आपला भारत देश स्वतंत्र झाला, समृद्ध झाला. आज आपण स्वातंत्र्यात समृद्धीत जगतो आहोत. परंतु हा भारत देश स्वतंत्र होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी बऱ्याच महान लोकांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं, ह्या सगळ्या महापुरुषांची जी इमेज आहे आपल्यासमोर अगदी वेगळ्या पद्धतीने मांडली जाते. बऱ्याचदा राजकीय नेते त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आपलेच महापुरुष आपल्या समोर एका वेगळ्या पद्धतीतून मांडतात आणि आपण त्यांची वाक्य, त्यांनी बोललेले शब्द यांना वर्डिक्ट मानून आपल्या मनामध्ये त्या महापुरुषांची एक वेगळीच धारणा किंवा एक वेगळी इमेज बनते आणि तिथेच आपण चुकतो. कुठल्याही महापुरुषाला, कुठल्याही विषयाला चिकित्सक पद्धतीने घेऊन त्यांचा संपूर्ण अभ्यास करूनच आपण त्यांच्याविषयी मतं बनवली पाहिजेत, हाच या पॉडकास्टचा उद्देश आहे. बऱ्याचदा काय होतं की महापुरुषांवरती चिखलफेक करणं हे आजच्या काळातला एक फॅशन झालेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण महापुरुषांवरती चिखलफेक न करता त्यांचा चिकित्सक प्रतीने अभ्यास केला पाहिजे, ती त्यांची बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यातलेच एक महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की आपल्या मनात अनेक इमेजेस तयार होतात आणि त्यात गैरसमज सुद्धा भरपूर आहेत. त्या सर्व गैरसमजांची चिकित्सा करण्यासाठी आज आपल्या मंचावरती आपण बोलवलेले आदरणीय सात्यकी सावरकर यांना, त्यांच्याकडून आपण समग्र सावरकर जाणून घेऊयात. वास्तविक हा पॉडकास्ट फार मोठा झालेला आहे म्हणून त्याचे 2 भाग आपण करत आहोत. त्यातलाच आजचा हा पहिला भाग. चला तर मग सुरुवात करूयात. सात्यकी सावरकर दादांचं इंट्रोडक्शन देताना मला असं वाटतं की मी कुठे चुकायला नको, म्हणून मी त्यांनाच विनंती करतो की तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन परिपूर्ण पद्धतीने द्यावे, जेणेकरून माझ्या प्रेक्षकांनी सावरकरांबद्दल तुमच्याकडून काय ऐकायला पाहिजे हे लक्षात येईल त्यांच्या. ठीक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे भाऊ डॉक्टर नारायण दामोदर सावरकर यांचा मी नातू, ही माझी पहिली ओळख. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सगळ्या साहित्याचा मी अभ्यास करतो. त्यांचं लिखाण वाचलेलं आहे. सावरकरांवर जी काही पुस्तकं लिहिली गेली तीही वाचतो. म्हणजे विक्रम संपतनी जे पुस्तक नुकतंच लिहिलेलं आहे, 2 खंडांमध्ये संपूर्ण सावरकर चरित्र त्यांनी मांडलेलं आहे, ते वाचतो. आणि न पोचलेले सावरकर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो. न पोचलेले म्हणजे नक्की काय, तर क्रांतिकारक सावरकर हे सगळ्यांपर्यंत पोचलेले आहेत, बरोबर, पण समाज क्रांतिकारक सावरकर पोचलेले नाहीत. रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी जी सामाजिक क्रांती घडवून आणली ती पोचलेली नाही. मग मी ती सांगतो. सावरकरांचं हिंदुत्व काय आहे ते सांगतो. त्यांची राजनीती कशी होती ती सांगतो. या सगळ्या गोष्टी मी माझ्या भाषणांमधून सांगत असतो. तर सावरकर मालिकेतला एक छोटासा अभ्यासक या नात्याने मला माझी ओळख करून द्यायला आवडेल. खूप छान. आत्ताच जसं तुम्ही म्हटलात की
न समजलेले न पोचलेले सावरकर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात. सध्या बऱ्याच दिवसापासून सावरकरांना भारतरत्न द्यावं ही मागणी जोर धरते. बऱ्याच माध्यमातून बरेच राजकीय पक्ष, संघटना, संस्था सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून मागणी करतायत. काय होतं, जे अपोजिटवाले आहेत, जे राजकारणाच्या हेतूने किंवा इतर वेगळ्या हेतूने त्यांचा विरोध करतात, त्यांचा पहिला प्रश्न असतो की सावरकरांनी असं काय केलंय जे त्यांना आम्ही भारतरत्न किंवा सरकारने त्यांना भारतरत्न द्यावं. काय वाटतं तुम्हाला, काय केलंय सावरकरांनी भारतासाठी? सर्वस्व अर्पण केलेलं आहे सावरकरांनी. वयाच्या 15व्या वर्षी सावरकरांनी जी शपथ घेतली होती, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन, ते मरेस्तोवर त्यांनी ती शपथ खरी करून दाखवलेली. आता शत्रू केवळ ब्रिटिश होते का? बिलकुल नाही. त्यावेळेला फक्त ब्रिटिश होते. हे त्यांचं सावरकरांचं वय 15 होतं. नंतर सावरकर जसे मोठे झाले, त्यांचा अभ्यास जसा वाढत गेला, तसं त्यांना जाणवलं की आपल्या धर्मात, आपल्या समाजात देखील काही उणिवा आहेत, त्याच्याशिवाय आपण पराभूत झालो नसतो. बरोबर. त्या उणिवा दूर करण्यासाठी सावरकरांनी जी सामाजिक क्रांती उभारली ती देखील कसोशीने पाळली. शेवटपर्यंत त्यांनी जो जातीभेद जो रुतलेला होता हिंदू मानसामध्ये, तो उखडून बाहेर फेकण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केलेले आहेत. आपल्या वागण्यातून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे, लिखाणातून दाखवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर शत्रू म्हणजे उघड उघड शत्रुत्व भारताशी घेणारा पक्ष होता मुस्लिम लीग, मोहम्मद अली जिना, हे सगळे नेते हे भारताचं विभाजन करायला निघाले होते. त्यांच्या विरुद्ध ठोस, त्यांना धक्का बसेल असं तंत्र वापरून सावरकरांनी त्यांना नामोहरम अनेक वेळाला केलेलं आहे. त्यामुळे ब्रिटिश असो, आपल्या समाजातील दोष असोत, मुस्लिम लीग असोत, त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील काही उणिवा असतील तर त्या आपल्या शासनाला दाखवून देणं, हे देखील काम सावरकरांनी केलेलं आहे. याच्याशिवाय फार मोठं काम म्हणजे साहित्य निर्मिती आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी भारतीयांना आपल्या उज्ज्वल इतिहासाची, जो विजयी इतिहास ज्याला म्हणतो आपण, त्या इतिहासाची ओळख करून दिली. मराठ्यांच्या इतिहासाची ओळख करून दिली. हिंदू पदपातशाही नावाचं त्यांचं पुस्तक आहे. अनेक कविता रचल्या, मोठी मोठी काव्य रचली, मोठी नाटकं रचली. तर या सगळ्या माध्यमातून त्यांनी देशसेवा देशसेवा आणि देशसेवाच केलेली आहे. आणि असा थोर पुत्र या भारत मातेचा निपजला, त्याचा सन्मान झाला पाहिजे, हे माझी इच्छा आहे. बरोबर, यथोचित सन्मान त्यांना मिळाला पाहिजे. पण शासकीय निर्णय हे आपण शासनावर सोपवूया. राजकीय पक्षांची गणितं राजकीय पक्षांवर सोपवूया. जनमानसाचा जर रेटा असेल तर आज न उद्या सावरकरांना भारतरत्न निश्चित मिळेल. भेटायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? व्यक्तिशः आम्हाला विचाराल तर माझं मत आहे, एक कुटुंबीय म्हणून, तर माझी मनोमन इच्छा आहे, पण मी ती प्रकट करत नाही कुठेही. मी माझं मत सोशल मीडियावर त्या बाबतीत मांडत नाही, कारण मग ते असं होईल की माझ्या आजोबांना भारतरत्न द्या. मी ते कुटुंबीय म्हणून मांडू शकत नाही. मनोमन इच्छा माझी काय, अभ्यासक या नात्याने, की एवढं सगळं काम केलेलं आहे. अनेक जे महापुरुष झाले त्यांनी सुद्धा मोठं काम करून ठेवलं. त्याच्यामुळे त्यांना विविध पुरस्कार मिळतात, समाजात मान्यता मिळते. एक समाजात मान्यता मिळावी या दृष्टीने पुरस्कार मिळणं आवश्यक आहे. पण मी ते माझ्या आजोबांना भारतरत्न द्या असं म्हणून मांडू शकत नाही. पण हो, तुम्ही जर बघितलं तर जनतेतनच हे येत आहे, जनतेची मागणी येत आहे आता हळूहळू, की मागणी आहे. तर जसं आता तुम्ही बोललात की मी तुम्हाला, माझा प्रश्न पहिला तोच होता की सावरकर कोण होते किंवा देशासाठी त्यांनी असं वेगळं काय काम केलेलं आहे. आता आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण एक महापुरुष म्हटलं की सर्वांनी त्याचा सन्मान करावा ही एक माफक अपेक्षा सर्वांकडूनच असते किंवा प्रत्येकाने तो केला पाहिजे, हे एक समाज मनाला धरून असतं. पण बऱ्याचदा काय होतं की महापुरुषांचा सन्मान हा दोन पद्धतीने केला जातो. एक तर मला तो महापुरुष कळला तर ओके, दुसरा नाही तर भीतीपोटी. हे मी का म्हणतोय, कारण आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे महापुरुष आहेत तेवढ्यांच्या बद्दल काही लोकांच्या धारणा अशा आहेत की ते खरंच महान होते जर कळले तर. आणि जरी समजा आपण त्यांना एक 4 चौघांमध्ये किंवा 4 भिंतीच्या आतमध्ये त्यांच्या विरुद्ध काही बोललो तरी हरकत नाही, पण बाहेर जाऊन त्यांचा उदो उदो भीतीस्तव करावा लागतो.
मला जे समजलं की सावरकर आणि गांधीजी अशी हे दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांना जयंतीच्या दिवशी सुद्धा लोक ट्रोल करतात. म्हणजे अगदी खरं. काही महापुरुष अशा आहेत ज्यांच्याविषयी बोलायला लोक घाबरतात. प्रत्येकाची नावं घेण्याची गरज नाही किंवा अशा आहेत. पण सावरकर आणि गांधीजी ही अशी दोन परस्पर भिन्न व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे लेफ्ट विंगच्या लोकांसाठी सावरकर म्हणजे अगदी सॉफ्ट टार्गेट आहे खरं. आणि राईट विंगच्या लोकांसाठी गांधीजी हे अगदी सॉफ्ट टार्गेट आहे. हे इतकं सॉफ्ट टार्गेट म्हणजे इतकं ओपनली कुणीही उठावं आणि महापुरुषांनी कुणी कमी कुणी जास्त काम केलेलं असेल पण त्या महापुरुषांबद्दल जे वाटेल ते अर्वाच्य भाषेत बोलावं. इतकं सॉफ्ट कॉर्नर सावरकर का झाले, कसे झाले, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? माझ्या मते झालं कसं की सावरकरांवर होणारी टीका जी आहे ते जिवंत असताना पण होत होती. सावरकर गेल्यानंतर देखील ती टीका तशीच राहिली. सावरकर विचार पोहोचवण्याची जबाबदारी कोणावर येते तर सावरकरांच्या अनुयायांवर. बरोबर. कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत हे खरं आहे. अनुसरण करणाऱ्यावर त्याची जबाबदारी असते की आपल्या गुरुचे विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवावे, बरोबर, ज्यातून काहीतरी घ्यावं लोकांनी. झालं असं की अनेक वक्ते झाले, अनेक लेखक झाले, त्यांनी झुकतं माप दिलं ते क्रांतिकारक सावरकरांना. ते सुद्धा अंदमानपर्यंत. म्हणजे समजा आपण एक कालखंड घेतला की 1899ला त्यांनी जी शपथ घेतली त्याच्यानंतर ते 1911ला अंदमानमध्ये बंदिस्त झाले. थेट 1921ला ते बाहेर निघाले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1937 पर्यंत रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. पण जे सावरकर मांडले जातात ते 1911 पर्यंतच मांडले जातात की अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देणारा हा स्रोत हा कसा होता. बस तो व्याख्यानाचा विषय होतो. 40-45 मिनिटं तेवढं बोललं जातं. त्यांना जोडून अनेक कथा सांगितल्या जातात. त्याच्यानंतर अंदमान रंगवलं जातं की अरे अरे बघा हा महापुरुष इथे येऊन पडला, मग त्याला कितीतरी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, बघा त्याला कोलू ओढावा लागला, बघा त्याला छिलका कुटावा लागला. पण अंदमानमध्ये गेलेल्या जवळपास प्रत्येक बंदिवानाला हेच करावं लागलंय. स्वतः सावरकरांनी त्याचं कधीच बाऊ केलेलं नाही. बरोबर. तुम्ही जर माझे जन्मठेप त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते वाचलं असेल, स्वतः सावरकरांनी त्यांना मिळालेल्या कुठल्याही शिक्षेचा बाऊ केलेला नाही. पण मग झालं असं की सावरकर हे भाषणांपुरते राहिले. टीकाकारांची टीका वाढत गेली आणि झालं असं की अंदमान नंतरचे सावरकर लोकांच्या प्रकाशात लोकांच्या पुढे न आल्यामुळे विरोधकांना सोपं मिळालं, एकदम मैदान मोकळं मिळालं. ते म्हणायला लागले अंदमान नंतर सावरकरांनी काय केलंच नाही, यांना का स्वातंत्र्यवीर म्हणा, यांनी काय केलं देशासाठी, हे तुम्ही जे प्रश्न विचारले यांनी काय केलं. अंदमानात जाऊन झालं. बरेच लोक होते त्यांच्यासारखे तिथे, बरेच लोक होते. विरोधकांचाही हाच मुद्दा असतो. नंतर काहीच केलं नाही. सावरकर पडले मागे. खरं काम जे सावरकरांचं सुरू झालं अंदमान नंतर. काय केलंय सावरकरांनी अंदमान नंतर? बघा, अंदमान नंतर म्हणाल तर सावरकरांना रत्नागिरीत ठेवलं, 2.5 वर्ष तुरुंगात ठेवलं. बरोबर. आणि अंदमान मधल्या जेवढे आपण छळ ऐकलेत त्याच्या दुप्पट तिप्पट त्रास हा रत्नागिरीच्या कारागृहात झालेला आहे त्यांना. तिथे कारागृहात होते की नजरकैदेत होते? पहिले 2.5 वर्ष कारागृहात होते. बरं. नंतर त्यांना नजरकैदेत ठेवलं आणि रत्नागिरी जिल्हा सोडून जायची त्यांना बंदी घातली होती. दुसरी अट अशी होती की राजकारणात त्यांनी भाग घ्यायचा नाही. एवढंच नव्हे तर राजकीय पुढारी जर रत्नागिरीत आले, त्यांचं भाषण जर सुरू असेल तर त्यांचं भाषण ऐकायचं देखील नाही. म्हणजे सावरकरांची जी बॅरिस्टरची डिग्री होती ती त्यांना मिळालीच नव्हती. जरी त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला होता तरी ब्रिटिशांविरुद्ध द्रोह केल्यामुळे त्यांना ब्रिटिशांनीच ती नाकारली होती. सावरकरांना डिग्री मिळाली नव्हती. त्यांची BA ची डिग्री काढून घेतली होती. मग त्यांना बॅरिस्टर म्हणतात? त्यांना बॅरिस्टर हे सन्मानाने म्हणतात. म्हणजे जे अंदमानमध्ये त्यावेळेला सावरकरांच्या बरोबर राहिलेले बंदिवान होते, ज्यांना थोडी बहुत माहिती होती, ते त्यांना बालिस्टर बाबू नावाने हाक मारायचे. ओके. तिथे सुद्धा बॅरिस्टर म्हणायचे त्यांना लोक. पण त्यांच्याकडे डिग्रीच नव्हती, त्यांच्याकडे सनद नव्हती. त्याच्यामुळे त्यांना परवानगीच नव्हती की ते वकिली करू शकतील. अच्छा. रत्नागिरीत तुम्ही
म्हणजे आजपासून 100 वर्षांपूर्वीचं रत्नागिरी तुम्ही त्याची कल्पना करू शकता. एक छोटंसं गाव असेल तेव्हा, साधं गाव एकदम. तिथे ते वकिली करू शकत नाहीयेत, रत्नागिरी सोडून जाऊ शकत नाहीयेत, त्यांची BA ची पदवी काढून घेतलेली आहे, म्हणजे ते शिक्षकाची नोकरी करू शकत नाहीयेत. आणि त्यावेळेला आजच्यासारख्या खाजगी ट्युशन्स क्लासेसचा प्रकार नव्हता. त्यामुळे चरितार्थासाठी काय करावं हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता. आणि एवढी सगळी विरोधी परिस्थिती असताना देखील सावरकरांनी देशसेवा सोडली का? तर नाही. मी जसं मगाशी म्हटलं की ब्रिटिश हा पहिला शत्रू, सावरकरांना कळलेला शत्रू होता पहिला. दुसरा शत्रू, सावरकरांनी जी चिकित्सा केली आणि त्यातून जे त्यांना लक्षात आलं की आपण पराभूत का झालो, इतकी आपली दयनीय अवस्था का झाली, आपण तर शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे, त्यांचं रक्त आपल्या अंगात खेळतंय असं अभिमानाने सांगणारे, आज आम्ही दास्यत्व पत्करलेलं आहे, ते सुद्धा दूर युरोपातून आलेल्या कुठल्या तरी ब्रिटिशांचं. असं का झालं? तर आपल्यामध्ये काहीतरी दोष असतील, आपल्यामध्ये काहीतरी उणिवा असतील. मग काय असेल बाबा की त्यांना जाणवलं की आपला समाजच एकसंध नाही. जो तो प्रत्येक मनुष्य घेतला की तो स्वतःच्या जातीचा झेंडा घेऊन उभा आहे. जशी आज जी टोकदार भावना आढळते आपल्याला, धर्माचा आणि धर्माचा जातीचा झेंडा घेऊन उभा आहे. तर हे दूर केलं पाहिजे. आज ज्याला समरसता वगैरे आपण म्हणतो, ती 100 वर्षांपूर्वी सावरकरांनी सुरू केली होती. हिंदू समाज हा एकजिनसी व्हावा ही त्यांची इच्छा होती, एकत्व पाहावं. आणि मग त्या माध्यमातून म्हणजे रत्नागिरीमध्ये असताना लेख लिहून किंवा प्रत्यक्ष सामाजिक क्रांती करून, आता सामाजिक क्रांती म्हणजे आज त्यांना झोपेत सुचलं उद्या त्यांनी उठून सामाजिक क्रांती करायला सुरुवात केली असं घडत नाही. विचार लागतो, त्यावेळेची समाज रचना कशी होती, परिपक्वता लागते त्या विचाराची, फक्त विचार आहे नाही अर्थात. तर त्यावेळी आता गावागावांमध्ये ज्यांना आता आपण दलित म्हणतो किंवा अस्पृश्य म्हणायचे त्यावेळेला, अशा लोकांना गावाबाहेर राहायला लागायचं. बरोबर. त्यांचे पाणवठे वेगळे असायचे, गावगाड्याची पद्धत होती. सावरकरांनी पहिलं जर धक्का काय दिला असेल तर त्यांना अस्पृश्य म्हणणं थांबवा. सावरकरांनी त्यांच्यासाठी शब्द योजलेला आहे, पूर्वास्पृश्य. ते हरिजन पण नाही म्हणायचे, ते म्हणायचे पूर्वास्पृश्य. पूर्वी जे अस्पृश्य होते ते आत्तापासून नाहीत, हा स्वीकार झाला, आत्तापासून नाहीत. मग त्यांना आणायचंय आपल्याकडे. बरं झालं असं होतं की वर्षानुवर्ष, शतकानुशतक म्हणा, अन्याय झालेला तो वर्ग होता, समाजापासून तुटलेला वर्ग होता. त्यांच्यावर नक्कीच भीती असेल ना. अर्थात भीतीच्या सावटाखालीच जगत असतील ते, की विटाळ झाला तर काय शिक्षा मिळेल आपल्याला, काय होईल आपलं. त्यांना आपल्यात घ्यायचं तर आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तेहून स्वतःहून येणार नाहीत. त्यांना भीती आहे ना, वर्षानुवर्ष ते येतच नाहीयेत, त्यांना सवयच नाही राहिलेली, पिढ्यानपिढ्या ती सवयच गेलेली. मग आपण जा, मग समविचारी मंडळी कोण आहेत आपल्यासारखी ती शोधा, ज्यांना हे मान्य नाही ते शोधा, त्यांना घेऊन जा. बरं घेऊन गेल्यावर करायचं काय? त्यांना थेट काय आपण उपदेश देऊ शकतो का की अरे नाही नाही हे असं नाहीये तसं आहे? भजनं करायची त्यांच्यासोबत. बर भजनं करायची आणि जाऊन बोलवायचे सावरकर, दारावर ठकठक करून हाक मारून बोलवायचे की तुम्ही या, आम्ही आलोय, तुम्ही काळजी करू नका, काय होईल ते आमचं होईल ना वाईट. बर समाज कोणाला वाईट टाकणार आहे? आम्हाला टाकणार आहे. तुम्ही त्यांच्या वस्तीत गेला म्हणून समाज मला वाईट टाकणार आहे ना, मी ते सोसायला तयार आहे. पण तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही दूर जाता का म्हणे. बोलवायला सुरुवात झाली, हळूहळू यायला लागले सगळे, भजनं झाली, कीर्तनं झाली. तिथल्या लोकांना सावरकरांनी शिकवलेले देखील आहे, कीर्तनं शिकवलेली आहेत. कारण ती पण देवभोळी लोक, शिकवलेलं म्हणजे सुशिक्षित केलेलं, कीर्तनं शिकवली. बरं एक आपल्याला सावरकरांच्या चरित्रात शिवू नावाचे भंगी बाबा होते. आता मला जात मीही मानत नाही, पण आता ते आहे, ते त्या जातीचे होते म्हणून मी उल्लेख केला. आता आपल्याला डोळ्यासमोर येतं की अरे हा काय करू शकणार आहे. सावरकरांनी त्याला कीर्तन करायला शिकवले, त्याला शिकवलं आणि मग कीर्तन पण शिकवले. बर आणि ह्या कुठे येतो हा उल्लेख येतो बाळाराव सावरकरांनी सावरकरांचं चरित्र जे लिहिलेलं आहे, खंडात्मक चरित्र लिहिलेलं आहे, त्या रत्नागिरी पर्वमध्ये हा उल्लेख येतो. बर ग्रेट.
आणि ह्यांनी या शिवबाबांनी रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर उभं राहून कीर्तन केलं, गायत्री मंत्राचं पठण केलं. आणि आज जसं ते ब्रेकिंग न्यूज असते तशी ती ब्रेकिंग न्यूज त्या काळी झाली होती की हे कसं काय घडू शकतं, इतका पालट. बरं, फक्त भजन आहेत का नाही, तर कसं होतं की सामाजिक म्हणा, धार्मिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, सगळ्या क्षेत्रातनं हा समाज तुटलेला आहे. बरोबर. त्यांना समाज मान्यताच नाही, मुख्य प्रवाहात आलेलं ते नाहीच, नव्हतेच कुठे ते. तर मग त्यांना घेऊन येऊन मग ह्यांना एक मान्यता की बाबा हा माणूसच आहे, हे काय जनावर नाहीये किंवा तो काय कीटक नाहीये कुठला की त्याच्यावर पेस्टिसाइड मारलं की तो मरून जाईल, तुम्ही त्याला मारू नका. मानवतावादी सावरकर होते, आपल्याला ते दिसून येईल. कसं ते जशी आता तिकडच्या लोकांना सवय झाली पाहिजे, जे गावाबाहेर राहत होते, तशी इकडच्या लोकांना पण त्यांची सवय झाली पाहिजे. बरोबर. मग त्या लोकांना घेऊन सावरकर आले, मंदिर प्रवेशाचे संघर्ष झाले. विठ्ठल मंदिर आहे रत्नागिरीत, मंदिर प्रवेश या लोकांना करता यावा म्हणून सावरकर आणि त्यांच्या सुधारक मंडळींनी संघर्ष केलेला आहे. इव्हन मी तर असं ऐकलं होतं की त्यांनी त्या लोकांना विठ्ठलाची पूजा करता यावी याचा मान सुद्धा मिळावा याच्यासाठी स्वाक्षरी मोहीम काहीतरी राबवली होती. स्वाक्षरी मोहीम राबवली होती. तिथे शास्त्रार्थ झाला. आपण आज शास्त्रार्थ हे नाव देतो, पण तिथे अनेक असे प्रसंग घडले की विवाद उत्पन्न झाले. त्याची सगळी वर्णनं बाळाराव सावरकरांनी लिहिलेल्या चरित्रात आहेत. आणि अनेक विक्रम संपतनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे की एका बाजूला सनातनी वर्ग, दुसऱ्या बाजूला सुधारक मंडळी. आणि ह्यांचं म्हणणं हेच होतं की जर आपल्या पोथ्या पुराणांमध्ये हे लिहिलेलं आहे की तुम्ही नरामध्ये नारायण बघा, तर मग हे कोण आहेत, ही माणसंच आहेत ना. बरोबर. त्याच्यात तुम्ही ईश्वराचं रूप बघा. जो नैवेद्य तुम्ही देवावर वाहता इतकं की दुधा तुपानी अभिषेक घालता देवाला, ते वाया जातं ना. बरोबर. आजच्या काळात सुद्धा धार्मिक मनाला हे पटणार नाही का विचार. अगदी. आता मी हे बोलते तर माझ्यावर पण टीका होईल, पण हे होतं की नाही सांगा. आजकाल उलट जास्त काटेरी झाले आजच्या युगात सुद्धा. जेवढं जास्त मी पूजा करेन तेवढा मी जास्त कट्टर धार्मिक हिंदुत्ववादी, असं नाही ना. की भावनेच्या भरात तू डोकं बाजूला ठेवून नको विचार करू. ठीक आहे, देवाला एक फुल वाहिलंस, पण जे तू बरोबर जे एक पेलाभर दूध आणलेलंस ते मंदिराबाहेर बसलेल्या दरिद्री माणसाला दे ना, त्याचं पोट भरू दे की. मला इथे एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटेल की तुम्ही जे सांगितलं की रत्नागिरीत सावरकर असताना त्यांनी अस्पृश्यांसाठी किंवा दलितांसाठी ही सगळी कामं केली, पण आजच्या काळात जर पिक्चर पाहिलं तर दलित लोक म्हणजे सावरकरांना एक कट्टर हिंदुत्ववादी त्यांच्या मनामध्ये ते पिक्चर झालेले आणि ते विरोधक आहेत बऱ्याच प्रमाणात. इव्हन दुसरं म्हणजे आंबेडकर आणि सावरकर यांचा वाद सुद्धा आजकाल चर्चेला जातो. तो काय प्रकार आहे, म्हणजे हे लोकांसमोर काय येत नाहीत ह्या गोष्टी, किंवा या वादाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? मुळात काय माहितीये का, लोकांना ही माहिती कुठून होते ते आपण घेतलं पाहिजे. एकतर नेते मंडळी आहेत, राजकारणी आहेत, ज्यांना फक्त आणि फक्त वोट बँक दिसते आणि ती वोट बँक आपल्या हातातून निसटून जाऊ नये यासाठी मग कोणावर तरी टीका करावी लागते. सावरकर पडले सॉफ्ट टार्गेट. रत्नागिरीच्या ह्याच्यात काय केलं ते माहिती नाही. सावरकरांची एखादं वाक्य अर्धवट एक समाजात उचलून फेकून द्यायचं की सगळेजण तेच वाक्य अजून जोरात सांगतात. आणि सावरकरांना म्हणजे कुठलंही त्यांचं वर्तन असेल सावरकरांचं याच्याशी निगडीत आहे. आता जो आपण सब्जेक्ट डिस्कस करतोय जातीभेद वगैरे, जातीभेद आणि आंबेडकर विरुद्ध सावरकर विरुद्ध नाही हो, हेच आता की आंबेडकर सावरकरांमध्ये आजही ती काय म्हणायचं ते पिक्चर काय आहे मग सावरकरांविषयी सांगतो. हे राजकारण्यांनीच उभं केलेलं आहे. सावरकर आणि आंबेडकर यांच्यात वाद होता. कसा काय वाद होता? सावरकरांनी आंबेडकरांना जी पत्र लिहिलेली आहेत ती त्यांच्या एकता जे मासिक होतं त्याच्यात छापून आलेली आहेत. सावरकरांनी आंबेडकरांच्या प्रत्येक कार्याला पाठिंबा दिलाय, तसं आंबेडकरांनी सावरकरांचं जे जातीभेद निर्मूलनाचं कार्य होतं त्याला देखील पाठिंबा दिलेला आहे. आंबेडकर आणि सावरकरांची रत्नागिरीत भेट ठरली होती.
सावरकरांनी संपूर्ण कार्यक्रम हा आखून दिलेला होता की तुम्ही याल, पतित पावन मंदिरात तुमचं स्वागत होईल, तुम्ही आलात की तुमच्या समोर काही कार्यक्रम होईल, कार्यक्रम झाला की सहभोजन होईल. सहभोजन म्हणजे सगळ्या जातीच्या लोकांनी आपापसात पंक्तीत बसायचं. बरं, हे सहभोजन त्या काळात. बरं, या सहभोजनावर अनेक जणांनी बहिष्कार घातला होता, तरी पण ते होईल. सावरकर म्हणजे इरेस पेटले होते. आणि मग तुमचं भाषण होईल, मी तुमचे तिथे असेन, एक अजून एखादा पुढारी त्यालाही आपण सोबत घेऊया. हा सगळा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता. आंबेडकरांना अचानक तार आली आणि त्यांना मुंबईला जावं लागलं. आंबेडकरांची तार सावरकरांना आहे की मला हे मुंबईला जावं लागतंय, त्यामुळे आजचा कार्यक्रम आपण रहित करू. हरकत नाही. आपल्याला आंबेडकरांचं मोठं कार्य एक आहे, महाडचा सत्याग्रह. बरोबर, चौदार तळ ज्याला आपण तळ्याचा सत्याग्रह. मी गेलोय तिकडे, महाडला गेलोय मी, 2 वेळा जाऊन आलो. ते तळ बघितलं. आता महाड आहे हे बहुतेक रायगड जिल्ह्यात आहे, सावरकर रत्नागिरी जिल्ह्यात होते, ते जाऊ शकत नव्हते. का तर ब्रिटिशांनीच अट घातली होती. हा, पण सावरकरांच्याकडे सुधारक मंडळी होती. सावरकरांनी त्यांना सांगितलं मी येऊ शकत नाही, तुम्ही जायचं. नारायणराव गेले होते असं माझे. नारायणराव काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात होते. ओके ओके ओके. ही मंडळी गेली तिथे, आंबेडकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तो सगळा जो प्रकार घडला, पाणी प्यायलं, आणि मग सनातनी मंडळी चिडली की तुम्ही बाटवलं तळ, मग आम्ही काय करू, शुद्धीकरण करू. कसं करणार, गोमूत्र शिंपडून, जी काय त्यांची ती समजूत होती. बरोबर. सावरकरांच्या अनुयायांनी त्यांना धमकी दिलेली तिथे की तुम्ही जितक्या वेळा शुद्धीकरण कराल तितक्या वेळेला आम्ही इथे परत पाणी प्यायला येऊ, बघू कोण जिंकतंय. 2 दिवस ती मंडळी ठाण मांडून बसली होती तिकडे. अच्छा, म्हणजे हे सहसंबंध आहेत ना. शिवाय दोघंही काय म्हणू शकतो त्याला की एखाद्या समस्येचं आकलन, ते आकलन होऊन त्या समस्येवर तोडगा देणारे नेते होते आणि प्रचंड हुशार होते. दोघेही बॅरिस्टर होते. बाबासाहेब आंबेडकर तर पुढे कायदा मंत्री झाले, संविधान समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे खूप मोठी व्यक्ती. आणि इस्लाम हा विषय घेतला समजा आपण, तर इस्लामच्या बाबतीत दोघांनीही चिकित्सा केली होती. कारण वाचन, अभ्यास, आणि त्यांना माहिती होतं की आपल्या देशाला कोणापासून धोका आहे. लांगुल चालन कोणचा पक्ष करतोय, तो काँग्रेस करते. मग काँग्रेसच्या विरोधात अशी एक आघाडी देखील तयार झाली होती की काँग्रेस आणि मुस्लिम लीग वगळून 1940 साली मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये, ताज हॉटेल आत्ताच, त्या हॉटेलमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली होती. आणि त्या व्यासपीठावर देखील आंबेडकर आणि सावरकर एकत्र होते. बर. काही लोक बोलतात त्यांच्या दोघांची भेटच झालेली नाही. झाले, त्याचे पुरावे आहेत, कात्रणं आहेत, वृत्तपत्रीय कात्रणं आहेत, फोटो देखील आहे. तो ब्लर आहे पण तो आहे फोटो. 2 पत्र माझ्या सुद्धा वाचनात आले, ते खूप महत्वाचे वाटतात मला. आंबेडकरांनी सावरकरांना पाठवलेलं पत्र आहे. त्या पत्रात ते सांगतात की चातुर्वर्ण नष्ट झाला पाहिजे आणि त्यातले तुम्ही एक आहात. बरोबर. ते नष्ट करू पाहणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात, असं बाबासाहेब सावरकरांना. ती ओळ अशी आहे की जातीभेद नष्ट व्हावा हे तर मी ऐकून होतो, पण त्यासोबत चातुर्वर्ण्य नष्ट झाले पाहिजे. येस, हे काही थोड्या लोकांना आहे, पत्र आहे ना. आणि दुसरं एक मला असं वाटतं की विरोधक, दलित मंडळींचा विरोध त्यांना असण्याचं कारण म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची, तेव्हा नवीन धर्म तयार करताना सावरकरांनी त्यांना एक पाठवलेलं पत्र आहे, ज्यात ते सांगतात की तुम्ही जर समाज सुधारकांशी खांदा मिळून काम कराल तर 10 वर्षात हा प्रश्न मिटून जाईल. परंतु पुढे जर तुम्ही अशा पद्धतीने वेगळा धर्म तयार कराल तरी सुद्धा ती लोक अलिप्तच राहतील, त्यांना तेवढं महत्व मिळणार नाही. अशा पद्धतीचं काहीतरी पत्र सावरकरांनी त्या काळातही आंबेडकरांना लिहिलेलं. अगदी पत्र लिहिले, लेख लिहिले, आणि शेवटी सावरकरांनी सांगितलं की तुमची जी उडी आहे ती हिंदू धर्माच्या कक्षेतच पडलेली आहे. सावरकर काय होते की अत्यंत परखड बोलायचे आणि धार्जिणं पण ज्याला म्हणतात ना, ते सावरकरांनी कोणाचंच केलं नाही. त्यांनी हे देखील सांगितलं की म्हणजे त्या तथाकथित उच्चवर्णीय ज्यांना आपण म्हणतो त्यांना देखील सावरकरांनी खडसवलं की हा जो एक मोठा आपल्या समाजाचा भाग आहे, याला आपण जवळ केलं नाही तर आज ना उद्या हे सोडून जाणार आपल्याला.
हे कोणाला सांगितलं? हे सनातन धर्म सनातन यांना सांगितलं, वारंवार सांगायचं ते त्यांच्या भाषणात. पण त्याचबरोबर त्या अस्पृश्य बंधूंना देखील समजून सांगितलं की तुम्हाला जर कोणी ओरडलं की तू आमच्या धर्माचा नाहीयेस, तर तुम्ही ठणकावून उलट उत्तर द्या, तू कोण मला सांगणारा, हा माझाच धर्म आहे आणि हा माझाच देव आहे. तुम्ही शोषित म्हणून का वागताय? हा, तू ठणकावून सांग, तुम्ही बंड करा. हा, म्हणजे दोन्ही बाजूंनी टाळी एका हाताने वाजत नाही. अगदी लांगुल चालन करणारे सावरकर नव्हते, कोणाचंच केलं नाही. ग्रेट. सावरकर म्हटलं की आता जर जस्ट तुम्ही सावरकरांवरती एक पोस्ट टाका, खाली 10 पैकी 7 कमेंट माफीवीर, पेन्शनवीर अशा पद्धतीच्या असतील. म्हणजे एक तेवढा एक मुद्दा वारंवार लोकांच्या याच्यात येतो. हे प्रकरण आपल्याला फार सविस्तरपणे मला वाटतं या मंचाच्या माध्यमातून मांडलं पाहिजे. काय हे काय प्रकरण आहे नेमकं? माफी सावरकरांनी 10 वेळेस 11 वेळेस माफी मागितली, त्याच्यानंतर त्यांना पेन्शन मिळत राहिली. आणि जे विरोधक बोलतायत त्यांचा सूर असा असतो की त्या काळामध्ये 2 लोक होते, एकतर भगतसिंगांचा एक पक्ष जो की क्रांतिकारी विचारसरणीचे, आणि दुसरा होता महात्मा गांधीचा पक्ष. परंतु सावरकर हे ना महात्मा गांधीच्या विचारांचे होते ना भगतसिंगांच्या, आणि डायरेक्टली त्यांच्या विचारांचे होते. एक तिसराच त्यांचा एक वर्ग होता, ते कुठेच नव्हते. अशी लोक काही बोलतात ते इंग्रजांना सामील होते की स्वतंत्र द्या, याच्या सुद्धा विरोधात सावरकर होते. अशा पद्धतीच्या काही गोष्टी किंवा असे लेख वगैरे मी काही वाचलेले आहेत. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा हेच मानला जातो की माफीवीर आणि पेन्शनवीर. काय हा मुद्दा? सांगतो. सावरकरांना शिक्षा झाली होती 2 जन्मठेप्यांची, म्हणजे 50 वर्षांची. तर पहिलं सावरकरांनी ब्रिटिशांनाच सुनावलं की माझ्या मते तुम्ही हिंदू धर्मात जे पुनर्जन्माचं तत्वज्ञान आहे ते बहुतेक तुम्ही मान्य केलंय. कारण मनुष्य जन्म एकच असताना 2-2 जन्मठेपेची शिक्षा होणारा बहुतेक मी पहिलाच बंदिवान आहे. तर हे ब्रिटिशांना ठणकवलं. पुन्हा सावरकरांचं इथून विचारचक्र सुरू झालं की 50 वर्षाचा काळ मला हे पाठवणार अंदमानला. डोंगरीच्या कारागृहात सुरुवातीला सावरकर काही दिवस होते. आधी त्यांना डोंगरीच्या, मुंबईच्या डोंगरीचा जो भाग आहे तिथल्या कारागृहात त्यांना ठेवलं होतं. पहिलं आवेदन ज्याला म्हणतो ते त्यांनी तेव्हा पाठवलंय. आता कसं आहे, ते माफीपत्र नाहीये. ज्याला विरोधक माफीपत्र म्हणतात ते माफीपत्र नाहीये, ते पिटिशन आहे. ओके. कुठल्याही कैदी किंवा ज्याला बंदिवान म्हणतो आपण, तो बंदिस्त झाल्यानंतर बंदिवानाचे काही अधिकार असतात, त्याच्यासाठी तो अर्ज करू शकतो. आजही तुम्ही बघितलं, सुटण्यासाठी असू दे, मला घरनं डबा मिळावा, हा देखील अर्ज, मागण्या असतातच, मागण्या असतात, ते तो करू शकतो, तो त्याचा अधिकार आहे. असा अधिकार सावरकरांना देखील होता. अगदीच. जर चोर, दरोडेखोर, लुटारू हे जे बंदिस्त झालेले असतात त्यांना अधिकार असेल तर कुठल्याही राजकीय बंदिवानाला तो होता. सावरकरांनी त्या अधिकाराचा वापर केला. त्यांनी पहिलं आवेदन पाठवलं की ही जी 50 वर्षाची 2 जन्मठेपेची शिक्षा आहे ना, ती एकच करावी ती. म्हणजे 25 वर्षात, म्हणजे 50 वर्ष न करता ती 25 वर्ष करावी, कारण जन्म एकच असतो. हा तर्क होता त्यांचा. ब्रिटिश काय म्हणाले की आम्ही तुम्हाला 50 वर्षाची शिक्षा दिलेली आहे, पहिली 25 वर्ष तुम्ही ती शिक्षा भोगा, मग आपण तुमच्या आवेदनाचा विचार करू. हे ब्रिटिशांचं त्यांना उत्तर आहे. इथे आपल्याला सरळ दिसतं की ब्रिटिशांना सावरकरांना सोडायचंच नव्हतंच सोडायचं. ठीक आहे. दुसरं आवेदन त्यांनी, म्हणजे 10 आवेदनं पाठवलीत. स्वतः सावरकरांनी त्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. सावरकरांनी कुठेही लपवून ठेवलं नाही की मी आवेदनं पाठवलीच नाहीत, मी असं वागलोच नाही, मी केलंच नाही, हे कुठेही लपवलेलं नाही. त्यांनी लिहिलेले आहेत, आजही आपल्याला वाचायला उपलब्ध आहेत. मग त्याचा एवढा उहापोह काय? सांगतो ना. आता सावरकर होते राजकीय बंदिवान, पण राजकीय बंदिवानाला ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या त्यांना नव्हत्या. अच्छा. राजकीय बंदिवान जर एखादा बंदिस्त झाला तर त्याला कोलोची शिक्षा नसते, त्याला छिलका नसतो. छिलका म्हणजे जो असोल्या नारळ ज्याला म्हणतो, न सोललेला नारळ, तो फोडायचा, त्याच्यापासनं त्याची सालं वेगळी करायची, ते सालांपासनं ते काथ्या वेगळ्या करायच्या आणि त्याच्यापासून दोर वळण्याचं काम व्हायचं. ओके. त्याला चिलका कुटणं म्हणतात. ते कुटून करावं लागायचं. ह्या सगळ्या शिक्षा ह्या सामान्य कैद्यांना असायच्या. राजकीय बंदिवानासाठी तरतूद अशी होती की त्यांना ह्या शिक्षा नसायच्या,
वेगळी काहीतरी कामं दिली जायची, मोकळीक असायची, हातापायात बेड्या नसायच्या, लिहायला वाचायला वर्तमानपत्र मिळायचं, लिहायला कागद पेन मिळायचं. ह्यातली कुठली सुविधा सावरकरांना मिळालीच नाही. अच्छा. मग हा अधिकार आहे की नाही माझा, मग म्हणून मी आवेदन पाठवलं. ओके. आणि मग परिस्थितीनुरूप त्यांनी अनेक आवेदनं पाठवलेली आहेत की आता पहिलं महायुद्ध आलेलं आहे, ठीक आहे, आतापर्यंत ब्रिटिशांनी काय केलं तर आमच्यावर दडपशाही केली. प्रेक्षकांसाठी आपण थोडंसं अजून सुटसुटीत करूया. किती काळ होता, म्हणजे कधी अटक झाली होती आणि कधीपर्यंत होते? 1911 ते 1921, 10 वर्ष अंदमानमध्ये होते. ठीक आहे. आता त्यांनी तेव्हा तिथनं पुढे 7 आवेदनं पाठवलेली. बरोबर. की महायुद्ध सुरू होतंय, तर ब्रिटिशांची जर अशी इच्छा असेल की आम्हा राजकीय कैद्यांचा उपयोग त्यांना जर प्रशासकीय कामात होत असेल तर आम्ही आमचं सहकार्य द्यायला तयार आहोत. सुटकेचा मार्ग होता तो, एन प्रकारे, येन केन प्रकारे. सुटका पाहिजे मला इथून. 50 वर्ष मी इथे नाही राहू शकत, मी जिवंतच राहू शकत नाही. आणि मी जर जिवंत राहिलो नाही तर देशाची सेवा कशी करायची? इथे सडत मरणं हा माझा उद्देश नाही. माझा उद्देश आहे मातृभूमीची स्वतंत्रता. मला स्वतंत्र करायचंय. मग त्यासाठी शत्रूशी खोटं बोललो तरी चालेल. असं कुठे लिहिलंय की शत्रूशी खोटंच बोलू नये, शत्रूला फसवूच नये? एक प्रकारचा गनिमिकावा होता. अशी माघार तर अनेक वेळा अनेक योद्ध्यांनी घेतलेली आहे. स्वतः ब्रिटिशांनी घेतली डनकर्कच्या वेळेला. अशी माघार भगवान श्रीकृष्णांनी घेतली. त्यांना रणछोडदास म्हणतात. तर सावरकरांनी त्यांचा कित्ता गिरवला तर चुकलं कुठे? दिली आवेदनं पण सुटका नाही झाली. ब्रिटिशांना माहिती होतं. त्यांच्या बरोबरीने अनेक क्रांतिकारक, बारिंद्रनाथ घोष असतील, सचिंद्रनाथ सन्याल असतील, अजून गदर पार्टीचे एक बाबासिंह असतील, ते हे सगळे बंदिस्त झाले होते ना अंदमानमध्ये. तिथेच होते. त्यांना सावरकरांनी लिहायला लावली, तुम्ही सुद्धा हे तुम्ही पाठवा अर्ज की मी चुकलो, माझा मार्ग चुकला, मला सोडा, मी इथून पुढे असं वागणार नाही. लिहून द्यायला काय हरकत आहे? आणि हे पाळलं, त्या क्रांतिकारकांनी पाळलं. सचिंद्रनाथ सन्यालांनी त्यांच्या बंदी जीवन नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे की सावरकरांच्या सांगण्यानुसार आम्ही लिहिलं, आमची सुटका झाली, सावरकरांची झाली नाही. आम्ही सुटलो, बाहेर येऊन पुन्हा क्रांतिकार्य केलं, पुन्हा आम्हाला अंदमानमध्ये टाकलं. म्हणजे ती अट तशीच होती की आम्ही बाहेर आल्यावर क्रांतिकार्यात भाग घेणार नाही. सावरकरी तेच म्हणत होते, मी काय करणार नाही. जर सरकार आता आम्हाला सुधारणा देत असेल टप्प्याटप्प्याने आणि आम्हाला स्वतंत्र करणार असेल तर आम्ही जो मार्ग पत्करला होता क्रांतिकार्याचा तो आता आम्ही बंद करतो. लोकतंत्राच्या दिशेने आपण वाटचाल करू. तुम्ही आम्हाला सुधारणा देत जा, आम्ही मागतो त्या मान्य करत जा. आणि काँग्रेसचं धोरणही हेच होतं ना. बाहेरचे पुढारी, ज्यांना आपण नेमस्त म्हणतो किंवा मवाळ गटाचे म्हणतो, अहिंसक म्हणतो, त्यांनी तरी वेगळं काय केलं? मागण्याच मागितल्या ना की आम्हाला प्रतिनिधित्व इतकं द्या, इतके टक्के नको इतकं द्या, ह्याच्यात द्या, त्याच्यात द्या. तर हाही मार्ग सावरकरांना वाटला ना शेवटी योग्य की काही करून इथनं सुटूया. त्याच्यासाठी त्यांनी अजून थोडस असं वाटतं की सावरकरांनी हा गनिमिकावा वापरला की इथून मुक्त होऊयात आणि मातृभूमीची सेवा करूयात. पण बरेच जण असं बोलतात की जेव्हा सावरकर मुक्त झाले तिथून पुढे ते क्रांतिकारकामध्ये म्हणजे त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला नाही किंवा सहभाग तसा त्यांचा नोंदवला गेला नाही पुढे. बर, आता कसं आहे, सावरकरांना 2 अटी घातल्या होत्या की रत्नागिरी सोडून जायचं नाही आणि राजकारणातच भाग घ्यायचा नाही. त्याच्यामुळे ब्रिटिशांची त्यांच्यावर नजर असायची. सावरकर रत्नागिरीत असताना अनेक वेळा त्यांच्या घराची झडती झालेली आहे की या माणसाच्या घरात काय सापडतं का. सावरकर लिखाण करायचे, गपचूप करायचे. कदाचित असंही असू शकतं, म्हणजे ह्यांचा नासी फडकेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे सावरकरांवर, शोध सावरकरांचा. त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की भगतसिंग हे वेश बदलून सावरकरांना भेटायला आले रत्नागिरीत. त्यांची भेट झाली आणि ते गाडीने मुंबईला निघून गेले. त्यांचा पाठलाग देखील ब्रिटिशांनी केला पण ब्रिटिशांच्या हाती ते लागले नाहीत. याचा अर्थ असा आहे की उघड उघड नाही तर गपचूप गुप्त पद्धतीने सावरकरांचे
अनेक क्रांतिकारकांशी संबंध होते. त्यांचं क्रांतिकार्य सुरू होतं. अच्छा. ते ब्रिटिशांच्या नजरेत आलं नाही तर आपल्याला कळायचं त्याचा मार्गच नाही. ब्रिटिशांसारख्या मोठ्या शत्रूला चकवा देत काम करणं हेच तर सावरकरांचं वैशिष्ट्य होतं. अभिनव भारत सारखी गुप्त संघटना उभारायची, गुप्त पद्धतीने पिस्तुलं ही भारतीय क्रांतिकारकांच्या हातात पोहोचवायची, बॉम्ब मॅन्युअल्स म्हणजे बॉम्ब तयार करण्याच्या कृती या आपल्या हस्तकांमार्फत भारतात पोहोचवायच्या. हे सगळं काम सावरकरांनी केलं. मग देश पारतंत्र्यात होता, स्वतः सावरकर लंडनमध्ये होते, शत्रूच्या शिबिरात होते, तरी पण सावरकरांनी हे केलं, धाडसानी केलं, जोखीम घेऊन केलं. त्यांना माहिती होता याचा शेवट कुठे ना कुठे होणार आहे, कदाचित मला फाशी देतील, कदाचित तुरुंगात टाकतील, पण हे सगळं केलं. आता कसं होतं की भगतसिंगांनी थेट ऍक्शन घेतली, पण चंद्रशेखर आझाद हे ज्या संघटनेचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांनी सुद्धा प्लॅनिंग मध्येच भाग घेतलाय. आपल्याला असं दिसून येतं. काकोरी कट असू दे किंवा इतर ज्या काही दैनिक चालवणं असू दे किंवा शस्त्रास्त्रांचा साठा जमवणे, संघटना बांधणे, या सगळ्या गोष्टी ह्या प्लॅनिंगचा भाग आहे. त्याच्यात पुढाकार चंद्रशेखर आझादांनी घेतला. मग तुम्ही चंद्रशेखर आझादांना असं म्हणू शकता का की तुम्ही थेट शत्रूला गोळीच मारली नाही? कोणीतरी करता धरता पाहिजे ना, ज्याच्यावर संघटना उभी आहे पूर्ण, जो स्फूर्तिदायी भाषण देऊन क्रांतिकारक अनेक तयार करू शकतो, अनेक पिढ्या घडवू शकतो, वाणीतून लेखणीतून, असा माणूस पाहिजे ना जिवंत, पुढे त्याचा उपयोग होईल. आता जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी क्रांतीसाठी स्वतः सहभाग नाही घेतला तरी प्लॅनिंग्स केल्या किंवा जे क्रांतिकारक आहेत त्यांना प्रेरणा दिल्या. बऱ्याचदा सावरकरांवरती जो आरोप होतो तो होतो फॅसिस्टवाद किंवा हिंसेचं समर्थन करणारा नेता त्या काळातला. आणि हा अगदी त्यांच्यावरती ठेवलेला ठपका आहे की काय मला नाही माहिती, पण बऱ्याचदा असं केलं जातं की ते हिंसेचे समर्थक होते आणि गांधी हत्येमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. जसं त्यांनी मॅझिनीचं चरित्र लिहिलं किंवा नाशिकमध्ये जो जॅक्सनची हत्या झाली तिथं पिस्तुलं पुरवली. तर त्यांचा जो काही गुट होता तो गुटच गांधी हत्येमध्ये सहभागी होता. पहिले तर मला इथे दोन प्रश्न आहेत. गांधी आणि सावरकर यांचं इंटर रिलेशन कसं होतं आणि गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग होता का? सांगतो. गांधीजी आणि सावरकर, आता दोघांचंही जर का उद्देश बघितला तर भारताचं स्वातंत्र्य. त्यांची पहिली भेट लंडन मध्ये झाली होती. ज्या वेळेला सावरकरांनी अभिनव भारत सुरू केलं, तिथे भारतीय उत्सव सुरू केले. गुरु गोविंद सिंह जयंती सुरू केली. नंतर 1857च्या स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव तो सुरू केला. आणि जोसेफ मॅझिनी, जसं तुम्ही उल्लेख केला, त्याचं चरित्र वाचून काढलं, त्याचा अनुवाद सावरकरांनी केला, ते चरित्र भारतीयांकडे पाठवलं, त्याची प्रस्तावना अनेक क्रांतिकारकांनी पाठ केली होती. हे सगळं त्यांचं कार्य बघून गांधीजी त्यांना भेटायला आले होते. आणि विजयादशमीच्या मेळाव्यात गांधीजींना त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून बोलवलं होतं. हे कुठलं साल? हे 1909 साल. त्यावेळेला गांधीजींचं भाषण, गांधीजींकडे ही धुरा आलेली नव्हती मावळवाद्यांची तोपर्यंत नव्हती, कारण हे 1909 म्हणजे भारतीय राजकारणात पूर्णतः नवीन होते गांधीजी. तर त्यावेळेला गांधीजींचं भाषण झालं होतं. नंतर सावरकरांचं भाषण झालं. गांधीजींचा कल हा अहिंसेकडे होता. मवाळ होते गांधीजी, हे उघड आहे. त्यांनी भाषण केलं की रामराज्य यायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याग केला पाहिजे. आणि त्यांनी अटच अशी घातली होती की मी हिंसेबद्दल वगैरे मी बोलणारच नाही, काही राजकीय मी भाष्य करणार नाही, पण मी रामाबद्दल बोलेन. आणि गांधीजी धार्मिक होते. त्यांचं वर्तन जर तुम्ही बघितलं तर पूर्णतः धार्मिक होते गांधीजी. त्यांचं भाषण झाल्यानंतर सावरकर उठून उभे राहिले आणि म्हणाले की माझे याच्याशी मतभेद आहेत की जर आपल्याला रामराज्य आणायचं असेल तर रावणाचा वध करावा लागेल. रावणाचा वध केल्याशिवाय राम त्याच व्यासपीठावर. पण सावरकर कुठेही असं म्हणले नाहीत की आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर जो माझ्याशी सहमत नाही त्याला मी गोळे घालून ठार करीन, त्याला मी मारून टाकेन, रक्तपात घडवून मी हे रामराज्य आणेन. सावरकर नाही म्हणाले असं. मग
ह्याला काय म्हणतात तर ती सापेक्ष हिंसा म्हणतात. सावरकरांच्या या धोरणावर त्यावेळेला टीका झाली नाही का? झाली. कर्झनवायली म्हणा, जॅक्सन म्हणा, यांचे ज्या वेळेला वध व्हायला लागले, हे तरुण क्रांतिकारक ज्या वेळेला बॉम्ब फेकायला लागले, ज्या वेळेला पिस्तुलं चालवायला लागले, त्यावेळेला त्याचा सूत्रधार म्हणून सावरकरांवर टीका झाली, क्रांतिकारकांवर टीका झाली. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळात भगतसिंगांना देखील वाट चुकलेले म्हणण्यापर्यंत भारतीयांची मजल गेली. त्यांचा मार्ग चुकलेला आहे, हिंसेचं समर्थन आम्ही करत नाही. पण ही सापेक्ष हिंसा होती ना. जो वाईट आहे, जो अत्याचारी आहे, अशालाच आम्ही मारू. चापेकर बंधूंनी काय केलं? ज्यांनी प्लेगच्या साथीत ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांचा अनन्वित छळ केला, झडती घेण्याच्या नावाखाली आमच्या स्त्रियांची धिंड काढली, त्यालाच यमसदनी धाडलं. बाकीच्यांना काही केलं नाही, ब्रिटिश नागरिकांना हात लावलेला नाही कुठले. तर ह्याला सापेक्ष हिंसा म्हणतात. हिंसेचं समर्थन हे म्हणजे सरसकट हिंसेचं समर्थन सावरकरांनी केलं नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही नीती त्यांनी सावरकरांनी वापरली. सावरकर काय म्हणाले होते माहितीये का? की माझं अंतिम ध्येय हे स्वातंत्र्य आहे, मनुष्याचं स्वातंत्र्य आहे. मनुष्याच्या स्वातंत्र्यावर जो कोणी घाला घालेल तो शत्रू आहे. आज ब्रिटन भारतावर राज्य करत आहे, त्यामुळे ते आमचे स्वाभाविक शत्रू आहेत. उद्या ब्रिटन इथून निघून गेले, ब्रिटिश इथून निघून गेले, तर ब्रिटनचं आणि आमचं वैर संपलं. परवा ब्रिटनवर कोणीतरी हल्ला केला, आक्रमण केलं, आणि ब्रिटन हे पारतंत्र्यात गेलं, तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या बाजूनी त्यांची बाजू मांडणारा मी पहिला असेल. अशा प्रकारचं सावरकरांचं लिखाण आहे. अशी वक्तव्य सावरकरांनी केली. त्याच्यामुळे म्हणतात लोक त्यांना की फार म्हणजे काय अत्याचारी म्हणतात, फॅसिस्ट म्हणतात, की हिंसेचं समर्थन. सावरकर म्हणायचे की तुम्ही आम्हाला शस्त्राचारी म्हणा, पण दुराचारी म्हणू नका, आमचा अपमान करू नका. आमचा मार्ग हा तुमच्यापेक्षा तुम्हाला पटत नसलेला असला तरी तो साहसाचा आहे. आमच्या अनेक पिढ्यांनी हाच मार्ग जोपासलेला आहे. हे सावरकरांना माहिती होतं. म्हणून ती अभिनव भारत किंवा नेहमी सशस्त्र क्रांतीला पाठिंबा, सुभाष बाबूंना पाठिंबा, हे त्या धारणेतून आलेलं आहे सगळं. सुभाषबाबू जर्मनीला जाण्यापूर्वी सावरकरांना भेटले होते असं काही बोललं जातं? हो, सुभाषबाबूंची आणि सावरकरांची 2 वेळा भेट झाली होती. एक उघड भेट होती, दुसरी गुप्त भेट होती. म्हणजे या सगळ्या राजकारणाला, काँग्रेसच्या राजकारणाला सुभाषबाबू कंटाळले होते. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की मी माझी वेगळा पक्ष स्थापन करतो. आणि मग कलकत्त्यात एक पुतळा होता, हॉलवेल नावाचा अधिकारी होता, त्या हॉलवेलचा पुतळा मी उखडून काढतो आणि मग ब्रिटिशांच्या अटकेत मी जाईन आणि मग मला तिथनं माझी जे काय भूमिका मांडायची ती संधी मिळेल. आता हे सावरकरांना भेटले येऊन, तर सावरकर म्हणले की ज्या नेत्यामध्ये ब्रिटिश साम्राज्य उखडून फेकण्याची क्षमता आहे, तर तुम्ही पुतळे कसल्या उखडण्याची भाषा करता? ब्रिटिश तुम्हाला काय करतील? 6 महिने तुरुंगात पाठवतील. त्याच्यानंतर काय? तुम्ही आत गेल्यानंतर काय होणार? भारतीय चळवळ जी सुरू झालेली आहे मोठी, त्याचं काय होणार? तुमच्यासारखा नेता आत पडणं आजचा परवडणारच नाही. मग सुभाषबाबू म्हणाले काय करायचं? मग सावरकर म्हणाले की इथून बाहेर पडा, भारतातून बाहेर पडा, जपानमध्ये जा. जपानमध्ये रास बिहारी, ज्याला आपण म्हणतो रास बिहारी बोस, ते राशे बिहारी बोस असं होतं त्यांचं, त्यांना भेटा. जपानमध्ये त्यांनी हिंदू सभेची स्थापना केलेली आहे. जपानच्या हिंदू सभेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या हाताखाली 10,000 सैनिक तयार आहेत. माझी इच्छा असती, म्हणजे माझी इच्छा आहे, पण माझ्या अंगात आता तेवढी शक्ती राहिलेली नाही, तर मी स्वतःच गेलो असतो. पण तुम्ही जा, तुमच्यात ते नेतृत्व गुण आहेत. सुभाषबाबू आधी जर्मनीला गेले, जर्मनीवरनं जपानला गेले, जपानला रासबिहारी बोसांशी भेटले आणि ते 10,000 सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व सुभाषबाबूंनी स्वीकारलं. ती आझाद हिंद सेना. तिथून सुरुवात झाली. आणि रासबिहारी बोसांनीच म्हटलेले की सावरकर्स पॉलिसी ऑफ मिलिटरायझेशन हॅज बिगन टू टेक अ शेप. तिथनं त्यांचं मिलिटरायझेशनला चालना मिळाली. आणि मग आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे की कसं सुभाषबाबूंनी आणि आझाद हिंद सेनेनी कसा पराक्रम गाजवला.
आणि अंदमानपर्यंत त्यांनी इम्फाळपर्यंत धडक मारली होती. दुर्दैवाने पराभवाला सामोरं जायला लागलं, पण हे केलं. अच्छा, त्याच्यामुळे प्रश्नाचा आपला दुसरा भाग, गांधी हत्यामध्ये सावरकरांचा सहभाग होता का? कारण आज सावरकरांवरती जेवढी टीका होते त्यातलं एक कारण मला वाटतं हे आहे, लोकांना वाटतं की गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग होता. तुम्हाला सांगू आता की जसं मी म्हटलं सापेक्ष हिंसा, तसं सावरकरांचा स्वकीयांच्या हिंसेला विरोध होता. पुन्हा आपण लंडनमध्ये जाऊ. गांधीजींचे राजकीय गुरु गोखले हे त्यावेळेला भारतीय राजकारणात होते, सक्रिय होते. आता काय झालं, सावरकरांनी अभिनव भारत सुरू केलं होतं आणि क्रांतिकारकांचा मार्ग तो गोखलेंना पसंत पडला नाही. आणि म्हणून अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांचं भांडण सारखं झालं. आणि क्रांतिकारकांचा असा समज झाला की गोखलेंनी आपली तक्रार केली ब्रिटिशांकडे, म्हणून अभिनव भारताचे काही सदस्य हे गोखलेंना मारायला निघाले. सावरकरांनी त्यांना अडवलं. कितीही झालं तरी गोखले स्वकीय आहेत, असलं पाप आपल्या हातून घडता कामा नये. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोखलेंसारखा अभ्यासू नेता, अर्थशास्त्राशी संबंधित ज्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, तो नेता हा भारताला, स्वतंत्र भारताला आवश्यक आहे. हे घडलं नाही पाहिजे, तिथल्या तिथे समज दिलेली. दुसरा प्रसंग, मोहम्मद अली जिना आणि सावरकरांची भेट होणार होती. ती ठरलेली असताना जिन्नांवर प्राणघातक हल्ला झाला. जिना थोडक्यात बचावले. ती भेट काही कारणांनी पुढे होऊ शकली नाही, पण सावरकरांनी तार केली जिन्नांना की तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. घोर वैरी सावरकरांचा मोहम्मद अली जिना. मुस्लिम लीग विरुद्ध हिंदू महासभा संघर्ष त्यांच्या बाजूने की सावरकरांच्या बाजूने? वैर त्यांच्या बाजूने, जिन्नाच्या बाजूने, जिन्नांच्या बाजूने. की त्यांना माहिती होतं की सावरकर हा एकमेव माणूस आहे, हिंदू महासभा हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी आपली नीती जाणलेली आहे. त्यांनाही तार पाठवली सावरकरांनी. तिसरा, महात्मा गांधी उपोषणाला बसले होते, आमरण उपोषणाचं. माझ्या मते 1942-43 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला सावरकरांनी तार करून गांधीजींना सांगितलं आहे की तुम्ही उपोषण मागे घ्या. तुमच्यासारखा पुढारी गमावणं हे भारताला आत्ता परवडणार नाही. जे सुभाष बाबूंना सांगितलं तेच गांधीजींना सांगितलेलं आहे. कितीही झालं, आपले कितीही वैचारिक मतभेद असले तरी स्वातंत्र्य हे आपल्या दृष्टीने आत्ता महत्वाचं आहे. तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा करू नका, साध्य त्यातून काहीही होणार नाहीये. तुमच्या प्रकृतीला धोका उत्पन्न होईल असं कृपया काही करू नका. या उदाहरणांवरून तुम्हाला सहज कळून येईल की सावरकरांचा स्वभाव हा कसा होता. स्वकीयांची हत्या कधीही मान्य नाही. नथुराम गोडसेंनी जे कृत्य केलं ते आतताईपणे केलं. ती त्याची विचारसरणी होती. त्याचा निषेध सावरकरांनी स्वतःचं निवेदन देऊन न्यायालयात केलेला आहे. न्यायालयात त्याचा निषेध केलेला आहे त्या कृत्याचा. नथुराम गोडसे हिंदू महासभेचा होता, संघाचा होता, कार्यकर्ता होता. आणि त्यांचं ते कार्यालय पण त्यांच्या वरती होतं असंही सांगितलं जातं. पुण्यात होतं कार्यालय. त्यांचं शनिवार पेठेत कार्यालय होतं. हिंदू राष्ट्र अग्रणी नावाचं वर्तमानपत्र होतं, ते चालवायचे. म्हणजे संपादक वगैरे होता, ठीक आहे, इथपर्यंत मान्य आहे. पण ज्या वेळेला तुम्ही हातात शस्त्र घेता स्वतंत्र भारतामध्ये आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा तुम्ही हत्या करता, त्यावेळेला ती निषेधार्हच आहे. ती निषेधार्हच आहे. ह्याचा निषेध सावरकरांनी केलेला आहे. त्यांना फार म्हणजे अजिबात कौतुक वाटलेलं नाही. त्यांना क्लेश झालेला आहे, मानसिक क्लेश झाला, शारीरिक क्लेश झाला. कारण त्यांना त्याच रात्री उचललं. 2 वाजता उचललेलं आहे. सावरकरांना अटक केलेली 2 वाजता रात्री. पण त्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. निर्दोष. त्याच्यावर सगळी चौकशी बसली. एक वेगळं न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि सावरकरांना अडकवायचं असाच प्लॅन केला होता. सावरकरांचं छायाचित्र काढलं, हे आरोपींबरोबर काढलेलं आहे. गटात जे सहभागी होते त्या आरोपींबरोबर मुद्दाम सावरकरांना बसवलं, त्यांचं छायाचित्र काढलं. तेच छायाचित्र आज वापरलं जातं. अच्छा, न्यायालयातलं नाही, स्टुडिओत नेऊन काढलं. स्टुडिओत नेऊन छायाचित्र काढलं. हे सावरकरांच्या लक्षात आलं की याचा वापर होणार
ब्रिटिश याचा वापर करणार, ब्रिटिश नाही, हे शासन याचा वापर करणार, म्हणून त्यांनी त्यांच्या वकिलांना सांगितलं की हे छायाचित्र असं माझं काढलेलं आहे, तर तुम्ही याबाबत आक्षेप घ्या. तसा आक्षेप घेतला गेला की माझ्या आशिलाला हे नेऊन पोलीस मुद्दाम यांचं छायाचित्र काढत आहेत. म्हणजे गुंतवण्याचे 100% प्रयत्न केलेले आहेत. अनेक साक्षीदारांच्या खोट्याच जबान्या लिहून घेतल्या. बडगे, दिगंबर बडगे, आपल्याला हे सगळं प्रकरण माहिती असेल. दिगंबर बडगेला माफीचा साक्षीदार बनवला, त्याच्या जबानी खोटी लिहिली. परत आप्पा कासार आहेत, हे सावरकरांचे अंगरक्षक होते. अनन्वित हाल केलेले आहेत. बर्फाच्या लादीवर झोपवणे, नखांमध्ये सुया खुपसणे. का तर यांनी अशी जबानी द्यावी की सावरकरांचा गांधी हत्येत सहभाग होता. पण शेवटी ते सावरकरांचे अंगरक्षक त्यांच्या तालमीत तयार झालेले ऐकलं नाही, सगळा छळ सहन केला. पण सावरकरांविरुद्ध जे खोटच होतं की ब्र देखील काढला नाही सावरकरांविरुद्ध त्यांनी. आणि शेवटपर्यंत हेच म्हणत राहिले की नाही, सावरकरांचा सहभाग नव्हता. न्यायालयाने देखील हे मान्य केलं की सगळ्या घटना तपासल्या, सगळ्या जर बिंदू जोडले, त्याची साखळी तयार केली तर सावरकरांचा या हत्येत सहभाग आहे असं कुठेच दिसून येत नाही. जर न्यायालय म्हणतंय, विशेष न्यायालय म्हणतंय, फायनल वर्डिक्ट हेच आहे, वर्डिक्ट तेच आहे, निर्दोष आणि निष्कलंक मुक्त केलेलं आहे. तर तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे? आज जे आपण म्हणतो की एखाद्या निर्णयाविरुद्ध कुठलाही नेता असो, कुठलाही सामान्य नागरिक असो, त्यांनी जर नाराजी व्यक्त केली तर न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्याला शिक्षा होऊ शकते. अगदी. तर मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. जर न्यायालयाने मान्य केलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही कपूर कमिशन नेमता. कपूर कमिशन कशासाठी नेमलं होतं? तर गांधीजींची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये सरकारकडनं काही त्रुटी राहिल्या आहेत का? सरकारला याचा आधी काही सुगावा लागला होता का? ह्या चौकशीसाठी ती समिती, ते कमिशन नेमलं होतं. बरं, ते कमिशन आणि न्यायालय, तर न्यायालय वरचढ असतं. कुठल्याही बाबतीत हे न्यायालयच वरचढ असतं, कमिशन नाही. आता कॅगचे रिपोर्ट येतात अनेक, ते सरकारला देतं, ते सरकार स्वीकारायचं तो रिपोर्ट का नाही हे सरकार ठरवतं. ते कमिशन सर्वश्रेष्ठ होत नाही ना. बरोबर. तसा तो रिपोर्ट मागवला होता की काय त्रुटी राहिल्या. कमिशन अभ्यास करू शकतं, रिपोर्ट बनवू शकतं, वर्डिक्ट न्यायालयांकडून येतं. दुसरी गोष्ट की हे कमिशन ज्या वेळेला बसवलं गेलं त्यावेळेला सावरकर नव्हतेच. 1969 साली स्थापन झाले. सावरकर 66 साली गेले. सावरकरांना बचावाची संधीच दिली नाही तुम्ही, आणि मग तुम्ही आरोप करता की गांधी हत्येत सहभाग होता.